लीग पद्धतीने खेळले जाणारे हे सामने आपण पाहतोय। आज संपूर्ण जर आपण पाहिलं तर एकूण 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत आणि जर आपण पाहिलं तर प्रमुख आकर्षण या स्पर्धेचं दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले। जर आपण पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय। जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून ही स्पर्धा आपण घर बसल्या या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता। अशी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा What's the name, please? That's the stop. Fighter, not fighter. Order sorted like. Hello. बोला. किती ओव्हर झाले? मी पण मॅच आला. 5 सोडला ऑडिओ. सामना 5 षटकांचा असेल आणि सामना जर आपण पाहिलं तर पहिल्याच सामन्याचा टॉस आपण पाहिलं तर जिंकलेला आहे तो म्हणजे टीम अयान स्टार्स।
आणि टॉस जिंकून जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर जगदीश जाधव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत राहुल कहार बोपी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूर्या नायडू. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद संजयजी सुर्वे. आपल्या अमित महाडेश्वर आणि त्याचप्रमाणे नितीन वंजारे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. पहिला बॉल सूर्या नायडू आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जगदीश जाधव यांनी केलाय जरूर आणि तोपर्यंत डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं हे गोदरेज क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये लीग स्टेज म्हणजेच साखळी पद्धतीने हे संपूर्ण सामने खेळवले जात आहेत. सूर्याचा पुढचा बॉल कव्हर चित्रामध्ये बॉलला खेळून काढले राहुलने. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत पुन्हा एकदा बॉल वरती आणि आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण देखील आहे. म्हणजेच पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला देखील मिळणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉलला अडवलाय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली फेक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एक धाव जरूर मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 3 या आकड्यावर. पुढचा बॉल बरोबर नाकाच्या समोरून गाचून गेलाय. आणखीन एक जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. सूर्या नायडू या नावाची चर्चा संपूर्ण मुंबई नव्हेच तर महाराष्ट्रभर राहिली आहे. कारण शिवडी परिसरातील खेळाडू सध्या मात्र चर्चेचं नाव बनलंय संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. तो सूर्या आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत 4 बॉल हाताळत असताना 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुलने केलाय. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 4 या आकड्यावर. जगदीश जाधव आणि राहुल कहार ही जोडी सलामीवीर बॅटर टीम मयान स्टार्स लालबाग या संघाकडून. ओहो बिग हिट आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिला येईल का षटकार. यस आलाय जगदीशच्या बॅट मधून. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकणारा खेळाडू ठरलाय. नाव आहे जगदीश जाधव. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 1 च्या धाव संख्या जर आपण पाहिली तर 10 धावा धाव फलकावरती झाले टीम मयान स्टार लालबाग या संघाच्या.
होते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. लीग स्टेज पद्धतीने हे सामने खेळले जाते. साखळी पद्धतीने हे सामने संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक प्रमुख आकर्षण या संपूर्ण स्पर्धेचं आगळी वेगळी संकल्पना आणली आहे संपूर्ण मैदानामध्ये अमितजी महाडेश्वर यांनी, नितीनदादा वंजारे यांनी. यावेळेला चांगला फटका कव्हर चित्रामध्ये फटका खेळून काढलाय अलॉंग विथ द कार्पेट. आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी राहुल कहारच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. तू बता नेम नाम माहिती आहे. शफिक शेख षटक क्रमांक 2. नेक्स्ट बॉल राहुलसाठी. यावेळेला खूपच बाहेर होता लेग स्टिकच्या आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा येतोय. बरोबर पायाला बॉल आदळला होता आणि लेग बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारे आयोजन पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज युट्यूबद्वारे स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकतो. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळले. तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो यावेळेला नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. लेग बाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 17 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय आणि 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिवडीची महालक्ष्मी शिवडी या संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यान स्टार्स लालबाग म्हणजेच लालबाग विरुद्ध शिवडी या सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सामना क्रमांक 1 या संपूर्ण स्पर्धेतील. शफिक शेख शिवडीचा आणखीन एक सितारा. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17. हो चांगला फटका. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला राहुलने आणि या बॉल जर आपण पाहिलं तर अडवलाय क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 18 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली टीम यन स्टार लालबाग या संघाची, कारण जगदीश जाधवच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, तो म्हणजे राहुल कहारच्या बॅटमधून. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. सूर्या आहेत त्या ठिकाणी आणि अडवलाय बॉल. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 19 ऑन स्कोर बोर्ड. टीम अयान स्टार्स लालबाग. अमित महाडेश्वर या संघाचे संघमालक दिनेश देवरुखकर कर्णधार म्हणून या संघाची धुरा सांभाळतोय. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर शिवडीची महालक्ष्मी या संघ, संदीपजी इंगळे आणि शिवाजी दरेकर यांचा संघ या संघाचे संघमालक आहेत. त्याचप्रमाणे कर्णधार म्हणून सूर्या नायडू यांची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय. यस, आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 10च्या सरासरीने 20 धावा धाव फलकावरती झाले. 20 ऑन अ बोर्ड. सानवी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका लीग पद्धतीने हे सामने संपूर्ण खेळले जातात. विशेष सहकार्य लाभले जय भोलेकी ग्रुप व साई भक्त क्रीडा मंडळ. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण जर पाहिलं तर अमितजी महाडेश्वर आणि नितीनदादा वंजारे यांचं एक विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. विशेष संकल्पना आणली आहे दोघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 चा खेळ हाताळण्यासाठी आपण पाहतोय सूर्या नायडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. 20 ऑन अ बोर्ड.
दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतात. सूर्या नायडू षटक क्रमांक 3, पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. रन मिळेल एक आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 21 या आकड्यावर. गोदरेज क्रीडांगण करिडोर या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता राहुलने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 22 या आकड्यावर. 8 षटकांमध्ये किती धावा येणार याकडे देखील नजऱ्या आहेत, कारण हा पहिला सामना आहे, पहिली इनिंग आपण पाहतोय. खेळपट्टीचा अंदाज घेऊन हे संपूर्ण सामने खेळावे लागतील, कारण जेव्हा आपण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा खेळत असतो तेव्हा मात्र या स्पर्धेमध्ये आपण या खेळपट्टीचा अंदाज अभ्यास करून खेळावा लागेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला समोर उडवलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. बॉल चाललाय सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हातात आकाशाकडे. 6 धावा येतोय जगदीश जाधवच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 2, टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल +1 म्हणजे अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 29 या आकड्यावर. 29 30 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत पुन्हा एकदा बॉल पर्यंत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धाव्याच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 31 या आकड्यावर. राहुल कहार आणि जगदीश जाधव जोडी मैदानामध्ये आपण पाहतो टीम मयान स्टार्स लालबाग या संघाकडून. चांगला बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न राहुलने केलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एकच धाव मिळेल आणि एकेरी धाव्याच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 31 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती झाल्यात. दोन्ही सलामीवीर फलंदाज. सुरुवात चांगली आहे ती मयन स्टार्स लालबाग या संघाची, कारण प्रत्येक षटकाखेरीस 11 धावा ठोकण्याचा प्रयत्न करतात दोन्ही सलामीवीर फलंदाज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती 4थं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल याचा विचार मात्र केला जातोय. वेळेवरती देखील लक्ष द्या विनंती असणार आहे. खूप सारी मेहनत घेतली नितीन दादा वंजारे आणि अमितजी महाडेश्वर या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन केले जाते. विशेष संकल्पना आणली गेली. प्रथमच आपण जर पाहिलं तर लीग स्टेज म्हणजे साखळी पद्धतीने हे सामने खेळले जातात याच मैदानामध्ये. तुमच्या आमचं सगळ्यांचं लाडकं मैदान गोदरेज क्रीडांगण करिडोर. एकूण 8 संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 4 संघ आहेत ते म्हणजे खुल्या गटातील संघ आणि 4 संघ जर आपण पाहिलं तर शिवडी विधानसभेतील असे 4 संघ. एकूण 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. निखिल गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 4 चा खेळ. पहिला बॉल निखिलकडे चेंडू सुपूर्द केला. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार गोपी. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल निखिलच्या माध्यमातून हाताळलाय. अगदी प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे.
कारण 33 धावा धाव फलकावरती झाले. टीम अय्यान स्टार्स लालबाग या संघाचे अगदी ताकदवर संघ म्हणून हा संघ आपण पाहतोय. अमितजी महाडेश्वर या संघाचे संघ मालक, स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचाच संघ. पुढचा बॉल बिग हिट केलाय, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर अडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आणि आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 34 या आकड्यावर. ज्यावेळेला उडवलाय बिग हिट आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे जगदीश जाधवच्या बॅटमधून या संपूर्ण स्पर्धेतील 30रा षटकार येतोय. जगदीश जाधव म्हणजे जग्गू, अगदी सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. पुढचा बॉल, वन शॉट, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय जगदीश जाधवच्या बॅटमधून आणखीन एक रुबाबदार दिमागदार षटकार. तो काढून टाक. तुझा जॅक दिलेलाच नाही. ज्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. रन मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 47. 47 ऑन बोर्ड. जगदीश जाधव चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतो. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 11 बॉल मध्ये 30 धावा त्याने आतापर्यंत केल्यात. त्याला साथ देतो राहुल कहार भोपी. नॉन स्ट्रायकिंग एंडला 12 बॉल मध्ये वैयक्तिक 11 धावांवरती तो फलंदाजी करतोय. पुढचा बॉल इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडे घेऊन बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 48. 48. अभी जरा बंद करशील. अभी बंद करू म्हणजे 5 मिनिट थांब ना, मग ही ओव्हर होऊ दे. मग इनिंग होईल ना, मग एक ओव्हर थांब मग लगेच. आदित्य आले गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 5. पहिल्या बॉलवरती आदित्यच्या 1 धाव आली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 49. 49 धावा धाव फलकावरती झाल्यात. 49 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5. आदित्यचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये पाठवलाय जगदीशने. आणखीन एक धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 50 या आकड्यावर. 50 ऑन बोर्ड. टीम अय्यान स्टार्स लालबाग.
यावेळेला उडवलाय बिग हिट आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. जगदीश जाधवच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 56 या आकड्यावर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 56. आणखीन जर आपण पाहिलं तर यावेळेला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल पकडलाय आणि 5व्या षटकामध्ये पहिली विकेट आली आहे ती म्हणजे टीम जगदीश जाधव अयान स्टार्सच्या संघाचा खेळाडू आता मात्र माघारी परतलाय. महेश चेनवणकर परळचा चिता बुमरो फलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आदित्यने महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे डेथ ओव्हरच्या षटकामध्ये ती म्हणजे जगदीश जाधवची. मोठा फटका खेळलाय महेशने जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस येस नो नोचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना डायरेक्ट थ्रो. फलंदाज राहुल कहार आउट. टीम श्रीजय 11 लालबाग आणि अभ्युदयनगरचा राजा. कर्णधार विनंती असणार आहे टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये टीम अभ्युदयनगरचा राजा विरुद्ध श्रीजय 11 लालबाग दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नवीन बॅटर येतात नॉन स्ट्रायकिंग एंडला दिलेश देवरुखकर या संघाचा कर्णधार. महेशसाठी पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. आउट ऑफ द पार्क. महेश चेनवणकर बुमरेच्या बॅटमधून रोखतात षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 63 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी स्पर्धेचा नियम 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये 64 धावा करणं गरजेचं असणार आहे. थर्टी बॉल 64 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पहिल्याच सामन्यामध्ये 63 धावा ठोकल्या टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. 30 बॉल मध्ये 64 धावा करणं गरजेचं असणार आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस. टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे प्लीज आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
खेळपट्टीवर प्रॅक्टिस करायची नाहीये. विनंती असणार आहे खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नये. कौस्तुभ बैरे. शिवडीची महालक्ष्मी एक्स्ट्रा प्लेयर पाठवा समालोचन कक्षामध्ये. सूर्या नायडू आणि रामा हे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय शिवडीची महालक्ष्मी या संघाकडून. 30 बॉल आणि या 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऋतिक नागले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. सूर्या नायडूच्या बॅट मधून येतोय रुबाबदार षटकार. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला 6 सूर्या नायडूच्या बॅट मधून. टीम श्रीजय 11 लालबाग आणि अभ्युदयनगरचा राजा टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये या कर्णधार. नेक्स्ट बॉल, मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न सूर्याने जरूर केलाय आणि तोपर्यंत दिलेश देवरुकर बॉल पर्यंत आलेत आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला 6 आपण पाहिलं तर सूर्या नायडूच्या बॅट मधून. स्वागत केलं गोलंदाज ऋतिक नागलेचं सूर्याने षटकार ठोकून. रामासाठी पुढचा बॉल, मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. महेश बॉल पर्यंत आलेत एससी रक्षक आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण देखील केली आहे. पुन्हा एकदा सूर्या स्ट्रायकिंग एंडला बॅटची कडा जरूर घेतली होती. थोडेसे नाराज असतील ऋतिक नागले आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोसांकी क्षेत्रामध्ये गेला. आणखीन एक धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. 64 धावांचा पाठलाग, 9 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम श्रीजय 11 लालबाग आणि अभ्युदयनगरचा राजा कर्णधार टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. सूर्यासाठी पुढचा बॉल,
हवेमध्ये आहे, स्वतः जज करतोय ऋतिक बॉलला. येस, झेल पकडलाय, महत्वपूर्ण विकेट. सूर्या नायडू आउट. आणि आता मात्र पिन ड्रॉप सायलेन्स. टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाच्या डगआउट मध्ये, कारण महत्वपूर्ण विकेट आपण पाहिली तर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता सूर्या नायडूने आणि त्याचा बदला म्हणून ऋतिक लागलेले ती महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. चिराग आलाय, चिराग दाठिया. नुकतीच आपण पाहिलं तर शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ केलाय ह्या खेळाडूने. तो चिराग आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. सूर्या बाद झाल्यानंतर चिराग दाठिया एक ताकदवर फलंदाज म्हणून त्याची देखील वर्णी लागली टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाकडून. चांगला बॉल पहा, काय बॉल हाताळलाय ऋतिक नागलेने. आणि आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्भेताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 9, 1 गडी बाद. टीम शिवडीची महालक्ष्मी. निलेश देवरुखकर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. दिलेचा पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि अडवलाय बॉल. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. 64 धावांचा पाठलाग, 10 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आणखीन 54 धावांची गरज असणार आहे टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाला. चिराग आणि त्याच्या समवेत रामा आपण पाहतोय फलंदाजीसाठी टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाकडून. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि बॉलला फेकून दिलाय चिरागने बॉर्डरी लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय आणखीन एक षटकार. आणि आमच्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून शंकरजी कालुनकर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणखीन एक बिग हिट आणि या बॉलला देखील पाठवलंय का बॉर्डरी लाईनच्या पलीकडे. येस, आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा येतोय बॅटर चिरागच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून. पहा, बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे चिरागने 6 धावांसाठी. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 22 या आकड्यावर. 22 ऑन बोर्ड टीम शिवडीची महालक्ष्मी. लगातार 2 षटकार चिराग दाठियाच्या बॅट मधून. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स पंचांनी पडताळलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन एक बॉल, आणखीन एक षटकार येतोय चिरागच्या बॅट मधून.
आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 28-28. राग काढलाय अक्षरशः चिरागने या मॅच मध्ये. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळालाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर रन मात्र मिळणार नाहीये. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 च्या सरासरीने 28 धावा धावफलकावरती झाल्यात. ऋतिक नागले षटक क्रमांक 3. 3 चा पहिला बॉल. चांगला बॉल पाहायला मिळालाय ऋतिकचा. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 28 धावा धावफलकावरती झालेत. एक गडी माघारी परतलाय टीम शिवडीची महालक्ष्मी. पुढचा बॉल चांगला पुन्हा एकदा ऋतिकने हाताळलाय. आणखीन एक निर्धाव बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच टॉस टीम श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेला आणखीन एक निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. पहा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावित करणारी गोलंदाजी ऋतिक नागले करतोय या मॅच मध्ये. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय ऋतिकने. यावेळेला समोर रामाने बरोबर फायदा घेतलाय. चौथ्या बॉलवरती षटकार ठोकलाय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर रामाच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 34 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवरती. दीपक शर्मा बॉलला अडवतील. आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 35 या आकड्यावर. चला टॉस साठी या श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. ऋतिकचा पुढचा बॉल हवेमध्ये स्वतः ऋतिक पुन्हा एकदा जातोय बॉलच्या खाली. यस बरोबर सूर्याचा विकेट पटकावला आणि त्याचप्रमाणे चिरागचा देखील विकेट पटकावलाय. नाव आहे ऋतिक नागले. महत्वपूर्ण 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिली आहेत. पहिली विकेट सूर्याची त्याने पटकावल्यानंतर चिरागची महत्वपूर्ण विकेट देखील ऋतिकने पटकावली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 35. 2 गडी बाद टीम शिवडीची महालक्ष्मी.
राहुल षटक क्रमांक 4 हातात असताना पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर विकेट आली आहे. रामा माघारी परतलेत आणि आपण पाहतो यस्टनच्या मागे मास्टर माइंड महेश चेनवणकर याने अप्रतिम झेल पकडलाय. पहा एक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. स्वतः बॉलच्या खाली घेतले, अंदाज घेतला आणि बरोबर झेल त्यांनी पकडलाय. थर्टी 35. टीम अबुदनगरचा राजा कर्णधार विनंती असणार आहे टॉससाठी या. रोहित माने म्हणजेच टीम श्रीजय 11 लालबाग या संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. नवीन बॅटर आहेत निखिल. अबुदनगरचा राजा कर्णधार सिद्धेश भोसले टॉससाठी या. चांगला बॉल राहुल कहारचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शफिक शेख आपण पाहतोय फलंदाज. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 37 या आकड्यावर. टीम अभ्युदयनगरचा राजा कर्णधार आपण टॉस साठी या. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय घुषंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 38 या आकड्यावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवरती. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 या आकड्यावर. चांगलं षटक राहुल कहारने हाताळले. या षटकामध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट ती म्हणजे पटकावली होती राहुल कहार यांनी. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे. टीम अबुदनगरचा राजा काळ चौकी कर्णधार प्लीज आपण त्वरितच व्यासपीठावरती या.
कौस्तुभ बहिरे, लालबागचा लसित मलिंगा गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय कौस्तुभ यांनी. पहिला बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळालाय. कौस्तुभ यांचा पुढचा बॉल लो फुल टॉस, मोठा फटका खेळलाय जरूर शफिकने आणि बॉलला पाठवलंय बॉडी लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर, वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. कौस्तुभ बैरे, लालबागचा लसीद मलिंगा एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे लालबाग परिसरातील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 47 या आकड्यावर. 47 ऑन अ बोर्ड. शेवटचे 4 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 4 मध्ये 17 करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. शफिक शेख ती क्षमता आहे या खेळाडूकडे, कारण एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय जरूर. अजून 3 षटकार त्याला ठोकावे लागतील या मॅच मध्ये. यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला गोचंकी क्षेत्रामध्ये पाठवलाय. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 48 या आकड्यावर. शेवटचे 3 बॉल आणि 16 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 48 झाल्यात धाव फलकावरती. शफिक शेख फलंदाजीसाठी आला. आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला जरूर मिळालाय. 3 बॉल मध्ये अजून 16 करायचे आहेत. महेश चेनवरकर यष्ट्यांच्या मागून गोलंदाजाला सातत्याने कानमंत्र देत असताना पाहायला मिळत आहेत. कारण 3 बॉल मध्ये 16 धावा होऊ शकतात या मैदानामध्ये. कारण समोर जर आपण पाहिलं तर शफिक शेख सारखा ताकदवर फलंदाज उभा आहे आणि तो फलंदाज त्या फलंदाजाकडे क्षमता आहे हे 3 बॉल मध्ये 16 धावा करण्याची. नेक्स्ट बॉल यावेळेला नो बॉल. पंचांनी उजवा हात बरोबर बाहेर काढलाय आणि या नो बॉल वरती जर आपण पाहिलं तर घोषांकी क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय. येस, 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. पण दबाव निर्माण झाले कौस्तुभ बैरेवरती, कारण निर्णायक षटक तो हाताळतोय या मॅच मधील. आणि म्हणूनच की काय, पाऊस देखील आहे, बॉल हातामधून निसटतोय. त्याचा देखील अभ्यास करून गोलंदाजी करावी लागेल सातत्याने प्रत्येक गोलंदाजाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूला युवा टॅलेंट आहे आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स शफिक शेख उभा आहे फलंदाजीसाठी. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. 3 मध्ये आता करायचे 14. फ्री हिट ऑन आहे. पंचांचा इशारा येतोय. हिट्स फ्री हिट. 3 मध्ये आता 14 करायचे सामना जिंकण्यासाठी. काही होऊ शकते या मॅच मध्ये. शफिक शेख वरती संपूर्ण संघाची जबाबदारी. पहिलाच सामना आहे संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहतोय. आणि या 3 बॉल मध्ये 14 धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील. कौस्तुभ बैरे बाबू, लालबागचा लसित मलिंगा गोलंदाजीसाठी आलाय. समोर उभा आहे शफिक शेख, शिवडीचा ताकदवार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 14 धावांची गरज. यस्टनच्या मागे आपण पाहतोय महेश चेनवनकरला. लास्ट 3 बॉल 14 रन्स टू विन. फ्री हिट ऑन.
फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 51. अजूनही फ्री हिट ऑन आहे कारण 3 मध्ये आता करायचे आहेत फक्त आणि फक्त 13 धावा. 3 मध्ये आता 13 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. जगदीश जाधव स्वतः जवळ गेलाय गोलंदाजाच्या, त्याला कानमंत्र दिलाय 3 मध्ये 13 धावा तुला रोखायचे आहेत. 64 धावांचा पाठलाग संघ करतोय शिवडीची महालक्ष्मी. तीन मध्ये आता करायचे 13 धावा. कौस्तुभ बैरेला कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. फ्री हिट ऑन आहे कारण व्हाईट बॉल हाताळला होता कौस्तुभ बैरेने, म्हणूनच ठीक आहे. 3 मध्ये आता 13 कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. शफिक शेख संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. 3 बॉल 13 धावांची गरज. कौस्तुभ भैरे गोलंदाजीसाठी युवा टॅलेंटेड खेळाडू लालबाग परिसरातील. ओहो चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजाने. मॅचचं समीकरण आता मात्र बदलतंय कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 मध्ये आता करायचे 13 धावा. 2 बॉल मध्ये 13 धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. अमित महाडेश्वर या संघाचे संघमालक, स्वतः या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक आज मात्र व्यासपीठावरती बसून आपल्या सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात. नितीन दादा वंजारे, खूप सारी मेहनत या दोघांनी घेतली आहे. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची, लीग पद्धतीने सामने खेळवायचे आपल्याला आपल्या विभागासाठी. 2 मध्ये आता 13 करायचे. लास्ट 2 बॉल 13 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. उडवलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सौरभ बॉल पर्यंत पोहोचतायत आणि तोपर्यंत एकच धाव. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 55 आकड्यावर. येस आणि हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजे टीम अयान स्टार्स या संघाने. वेल प्लेड टीम शिवडीची महालक्ष्मी. चांगला खेळ केला चिरागने, चांगला खेळ केला सूर्या नायडूने आणि या मॅच मधील जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल जगदीश जाधव. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये 32 धावा जगदीश जाधवने ठोकल्यात आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. टीम श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत अभ्युदयनगरचा राजा. टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅचचा सामना क्रमांक 2. माननीय श्री रवीजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणखीन एक महत्वपूर्ण सामना टीम श्रीजय 11 लालबाग त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी संघ आहे आणि टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी संघाने. विनंती असणार आहे टॉस आपण आपला निर्णय कळवायचा. प्रथमेश मयेकर, धन्यवाद. आणि टॉस झाल्यानंतर जो कर्णधार टॉस जिंकणार त्याने व्यासपीठावरतीच निर्णय कळवायचा. येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी संघाने. येस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार